कलम नव्हती, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांच्या मनामनात, असा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, आज अनेकांनी शिवछत्रपती महाराजांचे फोटो स्टेटसला ठेवले असेल. मी असे म्हणणार नाही की त्यांचे फोटो स्टेटसला ठेवू नका. तुम्हाला जर त्यांचे फोटो शिवछत्रपती यांचे फोटो कायमचे ठेवायचे असेल तर ते कायमचे आपल्या हृदयात ठेवा. मित्रांनो, महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात. पण सुन्न होते. मल्लम्मा देसाई या महिलेला आपली धाकटी बहीण मानून तिला सावित्री किताब देणाऱ्या, कल्याणाच्या सुभेदाराचे सौंदर्य स्वप्न तरुण सुनेला माते समान मानणाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची गरज, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गरज आजच्या तरुणाईला आहे. शिवरायांवर अनेक संकटे आली, पण ते कधी खचले नाही. त्यापेक्षा आजचे तरुण थोड्या उपयाशाने खचून जातात. मित्रांनो, शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता. प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजा असल्याचा अभिमान होता. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्याच्या हातीने हिंदुस्थान हालून गेला. वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. हिंदुस्थानात असा एकच राजा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.